तर विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे। विधानसभा निकालानंतर परिषदेच्या 5 जागा या रिक्त आहेत। परिषदेतील एकूण 5 आमदार विधानसभेवर निवडून गेल्याने जागा रिक्त झालेल्या आहेत। आमशा पाडवी, राजेश विटेकर, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड या सदस्यांच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे। या रिक्त जागांवर कुणाची नेमणूक होणार याकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। त्यांच्याकडून या संदर्भातला अधिकचा तपशील घेऊया। सुशांत, विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर विधानसभेवर विधान परिषदेचे 5 आमदार निवडून गेल्यामुळे 5 जागा ज्या आहेत त्या रिक्त झालेल्या आहेत। त्यामध्ये आमशा पाडवी, राजेश विटेकर, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, रमेश कराड हे विधानसभेवर गेल्यामुळे अर्थात आता 5 जागा रिक्त झाल्या आहेत। त्याची निवडणूक जी आहे ती जाहीर झालेली आहे। 10 मार्च ते 17 मार्च रोजी अर्ज भरण्याची प्रक्रिया असणार आहे। अर्जाची छाननी जी आहे ते 18 मार्च रोजी होणार आहे। 20 तारखेला अर्ज मार्गे घेण्याचा शेवटचा दिवस आणि 27 तारखेला विधान परिषद जागांसाठी खरं तर मतदान होणार आहे। अर्थात आता या 5 जागांसाठी नेमकी कुणाची वर्णी लागणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर भाजपचे 3, एकनाथ शिंदे 1 आणि अजित 1 अशा 5 जागांचा खऱ्या अर्थाने समावेश आहे। त्यामुळे यापैकी 5 मध्ये कुणाची वर्णी लागणार आहे, कुणाला संधी विधान परिषदेवर देणं महत्त्वाचं ठरणार आहे। बरं, धन्यवाद सुशांत दिलेल्या तपशिलांसाठी।